मी कुणबी मराठा समाजाचा माणूस आणि शेतकऱ्याचा मुलगा. जरी नोकरी केलेली असली तरीसुद्धा आज 15 ऑगस्ट रोजी मी एक माझं मनोगत, ज्याला नरेंद्र मोदी मन की बात म्हणतात, त्यांची मन की बात काही असेल, पण माझी मन की बात अशी म्हणते की माझ्या समाजातील जे काही लोक कुणबी मराठाचे आणि शेतकऱ्यांची मुलं असतील, ते सरकारी नोकरीमध्ये किंवा खाजगी नोकऱ्यांमध्ये जर असतील, त्यांनी फक्त पगार घेता, इतर लाचलुचपत न घेता किंवा कामामध्ये दिरंगाई न करता कामं करावीत नियमानुसार, असे मी यांना विनंती करतो. जेणेकरून एक कुणबी मराठा समाजाची ओळख होईल की ही जमात प्रामाणिक आहे, ही शेती करतानाही प्रामाणिक आहे, नोकरी करतानाही प्रामाणिक आहे आणि देशाची सेवा करतानाही प्रामाणिक आहे. अशी ओळख जर निर्माण केली माझ्या कुणबी मराठा समाजातील नोकरीत लागलेल्या लोकांनी, तर मला माझ्या जातीचा अभिमान राहील. अन्यथा मी माझ्या जातीचा अभिमान का बाळगावा? जर माझ्या जाती समाजाची मुलं जर समजा नोकर लागली आणि तेच जर समजा त्यांच्याच काका, बाबा, मामा, आजोबा, नातेवाईक यांना लुटत असतील सरकारी कामं करत असताना, तर मला असं वाटतं की जातीचा अभिमान ठेवणं चुकीचं ठरतं.